बहारे नदीला महापूर, आंबेसरी मार्गाचे मोठे नुकसान, आदिवासी शेतकऱ्यांना मदतीची मागणी। तलासरी तालुक्यात 19 जुलैपासून 24 जुलैपर्यंत सुरू असलेल्या मुसळधार नैसर्गिक पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। सततच्या पावसामुळे बहारे नदीला महापूर आलेला आहे। अनेक भागातील रस्ते, शेती आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। धुंदलवाडी आंबेसरी मार्गावरील जितगाव येथील पुलावरून पुराचं पाणी मोठ्या वेगानं वाहू लागल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। पुराच्या प्रचंड प्रवाहामुळे बहारे नदीने प्रमुख रस्त्याच्या कडेला असलेली माती वाहून नेल्याने रस्त्याचे मोठे नुकसान झालेलं आहे आणि रस्त्यालगतची साईडपट्टीही अनेक ठिकाणी खचलेली आहे। आणि याशिवाय पुराच्या पाण्यामुळे आदिवासी शेतकरी वनगा यांच्या शेतात गाळ माती आणि दगड साचल्याने शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। परिसरातील काही मोठी साडीची झाडेही कोसळल्याने वाहतुकीसह नागरिकांच्या हालचालींवर परिणाम झाला आहे। कनेरी डोंगर परिसर, आष्टा आणि सिसने गावातून मोठ्या प्रमाणात आलेले पावसाचे पाणी बहारे नदीत मिसळल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। आणि या पार्श्वभूमीवर डहाणू तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयाने तातडीनं नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, तसेच नुकसानग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। तलासरीवरून प्रतिनिधी गोविंद गावित। न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। या ठिकाणी आपण आलेलो आहे। असा हा रस्ता जातो आणि बरोबर जितगावमध्ये आलेला आहोत आणि जितगावमध्ये हा 2-3 दिवस भरपूर पाऊस पडल्यामुळे बहारे नदी जी आहे ती एवढ्या जोरात पुराचं पाणी आलं की संपूर्ण रस्ता जो आहे, रस्त्याच्या कडेला जो रस्ता होता तो पूर्णतः या ठिकाणी निघून गेलेला आहे आणि त्याच्या शेजारी हे शेत होतं आणि ही रस्त्याची सगळी माती या शेतामध्ये आलेली आहे आणि फार मोठ्या प्रमाणात आदिवासी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी आदिवासी शेतकरी आपल्या बरोबर आहे, आपण त्यांना विचारू। तुमचं नाव काय काका? बाबल्या वनगा। लाडक्या बाबल्या वनगा। लाडक्या बाबल्या वनगा। हा, यो कोणाक नुकसान झाला तुझा? नुकसान झाला तो यो अख्खा शेत गेला तुझा? अख्खा शेत गेला। या ठिकाणी अख्खा शेताचं नुकसान झालेलं आहे। यंदा पूर फार होता काय? हा, हर पूर होता। यो पूर कोटसी आहे? पूर कनेरी सिसने पाहिजे। अच्छा, सिसना कनेरी डोंगरापासून या नदी बहारे नदीला पूर येतो। काकी, तुमचं काय मत आहे? मिळेल काय? काकींचं मत आहे की आमचं जे नुकसान झालेलं आहे ते आम्हाला तहसीलदार कार्यालयात तलाठीने पंचनामा करून, त्याच पद्धतीने ग्रामपंचायतीने पंचनामा करून जे काही नुकसान झालेलं आहे ते वनगा शेतकरी दादांना त्यांना बदला दिला पाहिजे। अशा ठिकाणी हे जे पूर्ण झाड आहे हे झाड पण उन्मळून पडलेलं आहे। म्हणजे लक्षात घ्या की आष्टा रायपूर या ठिकाणी बोरसगरा डोंगर असेल, कनेरी डोंगर असेल, असे मोठमोठे डोंगर आहेत आणि इकडनं सिसना आंबोलीपासून या बहारे नदीला पुराचं पाणी येतं आणि एक 10-20 वर्षापूर्वी या ठिकाणी परंतु दुसऱ्या ठिकाणी हा दुसरा पूल बनवला, तरीसुद्धा यंदा पावसाचं रौद्र असं रूप आपल्याला पाहावयास मिळालं आणि पूर्ण परिसर या ठिकाणी रस्ता हा धुवून गेलेला आहे। या ठिकाणी आपण बघूया मोठं झाड कोसळलेलं आहे। हे जे झाड आहे हे पूर्णतः उन्मळून पडलेलं आहे, कारण पुराचं पाणीच एवढं होतं की पूर्णतः हे झाड आपल्याला पडलेल्या अवस्थेमध्ये दिसतं। अशा पद्धतीने निसर्गाच्या लहरीपुढे आपलं काही चालत नाही आणि निसर्गाच्या पावसाने पूर्णतः रस्त्याचं नुकसान केलेलं आहे, शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे, तरी ते नुकसान भरपाई द्यावी। पत्रकार गोविंद गावित।